हाय, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर होळीची तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही होळी आणि रंगपंचमी आम्ही लहानपणी कशी खेळायचो ते. तर शाळेतली आणि घरी हे दोन्ही पण मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथम मी सांगते तुम्हाला आम्ही शाळेत होळी कशाप्रकारे खेळायचो. तुम्ही पण खेळली असेल तशीच होळी. तर आम्ही समजा आता होळीला 2 दिवस 1 दिवस सुट्टी असायची. ज्या दिवशी होळी असेल त्याच्या आदल्या दिवशी वर्गामध्ये मधली सुट्टी झाली किंवा शाळा सुट्टीची वेळ झाली की पाण्याची बॉटल असायची. पाण्याची बॉटलला आम्ही कर्कटर असतं ना त्याने आम्ही होल पाडून तसं आम्ही जशी पिचकारी असेल तशी ते आम्ही पाणी उडवायचं एकमेकाच्या अंगावर आणि आम्हाला ना दूध भेटायचं असं इलायचीचं आणि स्ट्रॉबेरीचं. तर आमच्या वर्गातले मुलं त्या दुधाने सुद्धा आम्हाला होळी खेळायचं आम्ही त्या दुधाने पण. दुधाने कोण कोण अंडी घेऊन यायचं, कोण पिशव्या, कोण काय. एवढे घरी जाऊस हालत एवढी बेकार व्हायची ना आमची खूप. जिथं जाईल तिथं कोण फुगे मारेल, कोण अंडं मारेल, कोण दूधच टाकेल. खरंच खूप मज्जा यायची. पण ते दिवस खरंच आता पहिल्यासारखे दिवस आता राहिलेले नाही आहेत आणि पहिल्यासारखे आता कोणी एन्जॉय पण करत नाही होळी जेवढं की पहिलं होत होती. आणि घरी आम्ही अशा प्रकारे आम्ही शाळेत होळी खेळायचो आणि घरी जाळ्याची होळी असेल त्या दिवशी आम्ही पुरणपोळीच करायचो आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असायची. पण आमच्या मम्मीने आम्हाला रंग खेळायला जायचं नाही हे आम्हाला दरवर्षी सांगायचे. दरवर्षी आम्ही 9-10च्या पुढे आम्ही होळी खेळायला बाहेर पडायचं. तोपर्यंत आमची मम्मी आम्हाला बाहेरच काढत नसेल होळी खेळण्यासाठी. का तर आम्ही कपडे घाण करतो, घरात सगळं घाण करतो, त्यामुळे आम्हाला होळीच खेळून द्यायची नाही. पण तरीसुद्धा ना आमची इथलची एक भाभी होती. ती काय करायची प्रत्येक लहान मुलांना ना घरातून बाहेर खेचायची होळी खेळण्यासाठी. आणि आमची इथे विहीर म्हणजे विहीर होती पण आम्ही त्याला बावडी बोलायचो. तर कोण समजा आता मला कोणी धरलं होळी खेळण्यासाठी तर एक त्या बावडीतून पाणी काढणार, अंगावर ओतणार आणि आमची इथं ना एक छोटीशी अशी गटर असायची. तर कोणत्या गटरीतच लोळवणार आणि होळी जाळतो ना ती राख असायची. ती राख घेणार, त्यात थैली टाकणार, त्याचा फुगा करणार, तो फुगा मारणार. एवढी होळी बेकार खेळायची ना भरपूर. पण खरंच खूप मजा यायची. आणि आम्ही अशी खेळायचो. पण बाकीचे जे मुलं होते ना आमच्या एरियामधले ते एवढी बेकार होळी खेळायचे ना बाप रे बाप. म्हणजे आमच्या इथं ना एक असं बुद्धविहार होतं. तिकडे असे वरती ना हे असायचं खांब असतात ना ते. जर समजा सकाळपर्यंत होळी आणि संध्याकाळी आम्ही जर बाहेर निघलो ना प्रत्येकाचे टी शर्ट ना त्या बांबूवर लटकलेले असायचे. एवढी बेकार ते पोरं होळी खेळायचे. कोण तर कुणाला गटर लोळवायचे, कुणाला कसं काय. एवढी घाण होळी खेळायची. त्यांची होळी म्हणजे दिवसभर होळी असायची, रात्रीपर्यंत होळी. मग आम्ही मस्त दिवसभर होळी वगैरे खेळायचो. आणि 3च्या पुढं मग आमची मम्मी कधी पाणीपुरी बनव म्हणजे दुपारच्या टायमाला कधी पाणीपुरी तर कधी असे पक्वान असं काही आम्हाला बनवून चारायची. आणि मग संध्याकाळ झाली की मस्त नॉनव्हेज आणायचं म्हणजे चिकन वगैरे बनवायची, भाकर मस्त मग खायचो आणि मस्त झोपायचो. खरंच ते दिवस परत येणार नाही पण ते दिवस आठवले ना खरंच खूप छान वाटतं. आणि अशी होळी परत कधी खेळायला भेटेल असं तर वाटत नाही आहे आम्हाला. आम्ही जसं म्हणजे 2015ला लास्ट होळी खेळलेलो आम्ही. त्याच्यावर मी अजून होळी खेळलेली नाही. का तर कुणासोबत खेळणार. आम्ही घर चेंज केलं आणि दुसरीच्या एरियात होळी खेळण्याची जी आपल्या एरियाला खेळते ना ती दुसरी कुठेच नाहीये. पण ते गेले दिवस आठवण्याला नाहीये. खरंच खूप छान वाटत होतं तेव्हा. आणि आम्ही असं लहान मोठे असं काही नसायचं आमचं. ज्याला भेटल त्याला कलर लावायचं. जे जे घरात असं म्हणतात ना घाबरून बाहेर यायचे नाही काय नाही त्याला ती भाभी खेचत बाहेर आणायची. आणि जी मग एकदा ताब्यात आली की मग जोवर तिला रंगवत नाही आणि जोवर तिला पूर्ण ओली करत नाही तोवर काय आम्ही तिला सोडायचं नाही. खरंच खूप छान दिवस होते ते आणि ते दिवस परत येणार नाही. मध्ये आणि घरी प्रकारे. तर चला आपण भेटूया आता पार्ट 5 मध्ये. बाय.